नमस्कार शेतकरी बंधूंनो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 2 ते 6 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक 2 व 3 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, दिनांक 4 व 5 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 6 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 2 व 3 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 4, 5 व 6 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 95% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 77 ते 85% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 2 ते 6 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 2 व 3 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच दिनांक 4, 5 व 6 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 28 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 88% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 70 ते 78% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 25 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 2 ते 6 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक 2 व 3 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, दिनांक 4 व 5 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तर दिनांक 6 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक 2 व 3 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 4, 5 व 6 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात कमाल तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान, तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 91 ते 93% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 75 ते 85% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 21 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. मका या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच खालीलप्रमाणे नियंत्रण करावे. 1. अंड्यावर उपजीविका करणाऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकाचे हेक्टरी 50,000 अंडी 10 दिवसांच्या अंतराने 3 वेळा शेतामध्ये सोडावीत. अथवा नुमरिया रिलाय या बुरशीजन्य कीटकनाशकाची 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. अथवा EPN किंवा मेटॅरायझियमची 100 ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे कीडग्रस्त शेतात फवारणी करावी. सोयाबीन पिकावर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी हेक्झॅकोनॅझोल 5% EC 10 मिली अथवा प्रोपिकोनॅझोल 25% EC 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या अवस्थेनुसार 15 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या घ्याव्यात. हळद पिकावर काही ठिकाणी कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच पुढील प्रमाणे नियंत्रण करावे. हळद पिकावर कंदमाशीचा प्रादुर्भाव जुलै ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान होतो. नियंत्रणासाठी उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीची वेळेवर भरणी करावी. हेक्टरी 6 माती अथवा प्लॅस्टिकची पसरट भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडबी 200 ग्रॅम घेऊन त्यात 1.5 लिटर पाणी घ्यावे. 8 ते 10 दिवसांनी या मिश्रणातून विशिष्ट असा वास बाहेर निघू लागल्यावर कंदमाशी आकर्षित होऊन मरू लागतात. सदरची उपाययोजना सेंद्रिय हळद उत्पादनामध्ये अत्यंत प्रभावी व कमी खर्चिक आहे. धन्यवाद.